हॉटेल अलबक्ष, सरनाईक कॉम्प्लेक्स, मानोरा चौक, दिग्रस। आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या वक्तव्यामुळे दिग्रसचे बीजेपी जिल्हा यवतमाळ पुसद अल्पसंख्याक अध्यक्ष आतिकभाई इस्राईल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्टेशन दिग्रस येथे धडकले व नितेश राणेवर गुन्हे दाखल करा असा आक्रोश करत दिग्रसचे ठाणेदार सदानंद वानखेडे यांच्याकडे तक्रार देत निवेदन दाखल केले। हम थानेदार साहब को निवेदन देने के लिए आए कि 2 तारीख को राणे ने कहा है कि हम मुस्लिम समाज के मस्जिदों में घुस के मुसलमानों को चुन चुन कर मारेंगे। इसलिए आज हम सारे लोग, हर समाज का लोग, हर समाज को उससे तकलीफ हुई है और ऐसे आदमी पर लगाम लगना चाहिए, ज़बान पर लगाम लगना चाहिए जिसमें समाज टूट जाती है। समाज जोड़ने के लिए राणे साहब को ये बोलो कि कितनी तकलीफ जाती है। मोदी जी ने कहा ना, ज़बरदस्त बात कहा, उस जुमले पर उन्होंने कायम रहना चाहिए। क्या कहा मुसलमानों के बारे में कि हम सबका साथ भी करेंगे, साथ भी देंगे, सबका विकास भी करेंगे। और कहा कि एक हाथ में हम जो है तो कुरान भी देखना चाहते हैं और दूसरे हाथ में कंप्यूटर भी देखना चाहते हैं। ये राणे जो है तो बीजेपी में दूसरे पक्ष से आए हैं और ये चीज़ को भूल गए। आज मुसलमानों को तकलीफ हो रही है, इसलिए हम जो है निवेदन देने आए हैं कि इन पर एफआईआर जो है तो दर्ज हो और हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जी से फिर मैं यहाँ से कहना चाहता हूँ कि इनके ज़बान को लगाम लगाइए, लगाम। क्योंकि 25-30 साल की हमारी जो मेहनत है, हम भारतीय जनता पार्टी में जो जुड़कर है, इस पर पानी फेर दिए उन्होंने। आज समाज का रोष हम पे है, सामने विधानसभा है, विधानसभा में हम कैसा काम करेंगे और कैसे पक्ष को जो फायदा पहुँचाएंगे। इसलिए मैं 2 बात बोल के अपनी बात खत्म करता हूँ। शेख, राष्ट्रवादी युवकचं जिल्हा कार्याध्यक्ष। या ठिकाणी आम्ही दिग्रस पोलीस स्टेशनला भारतीय जनता पक्षाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक, राष्ट्रवादीचे लोक या ठिकाणी एकत्रित झालो आहोत आणि नाशिक येथील घटनेचा आणि जे रॅलीमध्ये नितेश राणे याने जो वक्तव्य केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी आम्ही आतिकभाई यांच्या मार्गदर्शनात तक्रार देण्यासाठी आलो होतो आणि नितेश राणे याने जो मुस्लिम समाजाबद्दल जो द्वेषाचे त्याच्या तोंडातून जे शब्द निघाले आहे हे खरं तर त्याची संस्कृती आहे असं समजण्यास आम्हाला काही हरकत नाही आहे। मुस्लिम समाज हा कधी पण शांत आणि संयमी समाज आहे। किती लोक असतात जे चिखल टाकतात, पण कधी पण मुस्लिम समाजाने त्यांच्यावर रोष व्यक्त केला नाही। पण ह्या अशा 1.5 फुटा आमदाराने एक अशा प्रकारची वक्तव्य केलेलं आहे की मशिदीमध्ये अक्षरशः घुसून मारू। तर आम्ही या ठिकाणाहून आपल्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करतो की आपण कुठे येऊन आणि कोणत्या मस्जिदीमध्ये येण्यासाठी तयार आहात, त्यांनी फक्त आम्हाला स्पष्ट करावं। आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू त्यांच्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी, आणि स्वागत हे कोणत्या पद्धतीने करू ते त्यांनाही खात्री राहील त्याच्याबद्दलची। धन्यवाद। सध्या तरी नितेश राणे साहेब यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्याबद्दल आमचे आदरणीय आतिक भाऊ तसेच मकसूद भाऊ यांनी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे। हे जे वक्तव्य करण्यात आलेले आहे, समोर विधानसभेसाठी इलेक्शन लागलेले आहे। 2 समान समाजाला कसे विभाजन करता येईल, कसे विभाजन करून राज्य करता येईल। अल्पसंख्याक समाज हा मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजाला इतर समाजापैकी कसे वेगळे करता येतात हाच एक या मागचा उद्देश आहे। फक्त राजकारणी लोक स्वतःच फायद्यासाठी हिंदू तसेच मुस्लिम तसेच इतर समाजामध्ये कशी फूट लावता येईल यांचाच हा त्यांचा पूर्ण तयारी आहे। या तयारीला आपण सर्वसामान्य लोक बळी पडू नये, सर्वसामान्य लोकांनी विश्वासाने राहावे, सर्व लोकांनी बंधू भावनेने राहावे हेच तुमच्याशी या माध्यमातून अपेक्षा करू इच्छितो। तसेच नितेश राणे यांनी हे जे वक्तव्य केलेले आहे असेच वक्तव्य दुसऱ्या लोकांनी करू नये व दुसऱ्या लोकांना फायदा पोहोचू नये यासाठी त्यांच्यावर कारवाई करणे अति आवश्यक आहे। धन्यवाद।